नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक मोरे तुमचं मनापासून स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बॅनर तयार करणार आहे। तर बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि ZArcher नावाचे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। या दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही सर्व डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर व्हिडिओला आपण काय मटेरियल यूज करणार आहे त्याची सुरुवात आपण सांगणार आहे। तर चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ZArcher ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। त्यानंतर इथे श्रीकृष्ण जन्माष्टमी नावाचं तुम्हाला एक झिप फाईल मिळेल तुम्हाला डाउनलोड फोल्डरमध्ये। तर या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। त्यानंतर इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमी नावाचं एक फोल्डर इथे तयार झालेलं आहे। तर आता या फोल्डरला ओपन करायचं आहे। यामध्ये एक PLP फाईल आपण दिलेली। तर आता PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। तर बघू शकता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे। तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे स्क्वेअरमध्ये .plp लिहिलेला आहे, यावरती क्लिक करून आपण जसं फाईल मॅनेजरचा इंटरफेस असतो तसाच प्रकारे इथे इंटरफेस आलेला आहे। तर इथे जो वर ॲरो दिसते तुम्ही यानं बॅक येऊ शकता म्हणजे फोल्डरमध्ये। तर इथे आता आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। तर बघू शकता फोल्डर ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। तर इथे आपल्या PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे। तर बघू शकता काय अशा प्रकारे इथे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली। तर इथे यामध्ये काही लेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे चेंजेस करू शकता। सर्व लेयर्स दिलेले आहे, आपण सर्व एडिटेबल आहे, तुम्ही इथे काही पण चेंज करू शकता। तर आता इथे तुम्हाला खाली शुभेच्छुक लिहायचं असेल तर फक्त इथे काय करायचं आहे, काय अशा प्रकारे शेप ॲड करायचे आणि याची साईज अशी कमी करायची आणि इथे कलर सिलेक्ट करायचा कोणता पण, येलो किंवा तुम्ही इथून पिक पण करू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंडवरती ठेवून। ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं आहे, बघू शकता काय अशा प्रकारे। त्यानंतर इथे तुम्ही हे जे निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिलेला आहे हे लेअर इथून कॉपी करायचे। इथे जे सुरुवातीचे अक्षर आहे हे कट करून घ्यायचे आणि इथे फक्त शुभेच्छुक असं लिहायचं आहे आणि समोर तुमचं नाव टाकायचं आहे। ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे इथे याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। याची साईज वगैरे वाढवू शकता तुम्ही। त्यानंतर कलर पण तुम्ही चेंज करू शकता, ब्लॅक कलर सूट होतो इथं। तर ओके, तर अशा प्रकारे तुम्ही इथे तुमचं नेम प्लेट ॲड करू शकता। त्यानंतर तुम्हाला जर इथे फोटो पण ॲड करायचा असेल तर इथे इम्पोर्ट ऑप्शनवरून तुम्ही गॅलरीमधले कोणता पण फोटो इथे ॲड करू शकता। तर फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो यूज करायचा आहे। तर फोटोचं बॅकग्राऊंड जर तुम्हाला रिमूव्ह करता येत नसेल तर त्यावरती आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओमध्ये देऊन देईल। तर आता हे सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर याने आपलं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।